मीरा भाईंदरमध्ये खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिक हैराण झालेत। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये राजकारण तापलंय। काँग्रेसनं खड्ड्यावरून रील स्पर्धा आयोजित केली आहे, तर मनसेनं खड्ड्यामधून एटीव्ही बाईक चालवत आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला आहे। या प्रकरणी आमदार नरेंद्र मेहतांना लक्ष्य केलं जात आहे। दरम्यान या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यातही आरोप प्रत्यारोप सुरू आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेचा निषेध, MMRDAचा निषेध आणि जे महाशय बोलले होते त्यांनी रस्ता बनवला का नाही ही पाहणी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही टीव्ही बाईक घेऊन रस्त्यावर उतरली। तर ज्या वेळेला ते खड्डे होते त्यांनी तर रस्त्याच्या साईडला खड्डे होते, पण आज आम्हाला रस्त्याच्या मधोमध खड्डे दिसत आहेत। हे 2024चं जे आश्वासन होतं की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आश्वासन देते आणि काम करते याच्या विरुद्धच आहे, कारण की विकासाच्या नावावर सर्व बकास केलेला आहे। 2024 नंतर सिमेंट रोड बनणार होते, आजपर्यंत सिमेंट रोड बनले नाहीत, त्यामुळे त्यांनी स्वतःच बघावे की किती रोड बनवलेत। आज आपण बघणार तर मुख्य खड्डे कुठे आहेत, तर एक मीरा भाईंदर रोड आणि एक आपलं उत्तन रोड, या दोघं आम्ही सिमेंट कॉन्क्रीट रोड करतोय। आता आम्ही खड्डे डागडुगीची जबाबदारी सुद्धा MMRDAची आहे, आमची महानगरपालिकेची नाही आहे। परंतु MMRDAनी त्या जे कुमार नावाचा कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घातलंय, त्याचा आम्ही लक्षवेधी सुद्धा त्याचा या भागातल्या दुसऱ्या मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे तो आपल्याला महापालिकेला हलक्यात घेतोय, परंतु आम्ही त्याला एक खड्डे भरायला लावणार, आम्ही नवीन रस्ते आम्ही करणार। दूसरे लोग हैं जो अभी मोटरसाइकिल लेके आते हैं और खड्डे में दौरा करते हैं, वैसे हमारे लोगों को भी मोटरसाइकिल का वो कोई पिक्चर की मोटरसाइकिल है, वो मैंने बोला है हमारे शिवसैनिकों को कि यहाँ पे मिलती है भाड़े से, या जिसने भी भाड़े से लाई रहेगी पिछले साल उनको ही पूछो कहाँ से मिलती है। तो वो मोटरसाइकिल लेके हम रास्ते पे घूमेंगे ताकि उनको मालूम पड़ेगा कि अभी ये खड्डे बुझाने हैं।